लास्ट ग्रोथ हार्मोन ॲब्सिसिक ॲसिड, त्यालाच आपण शॉर्टमध्ये ABA असं म्हणतो. ॲब्सिसिक ॲसिड हे 100% विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्ष आहे तो. ग्रोथच्या प्रोसेसला इनहिबिट करणार म्हणजे करणार. ग्रोथ इनहिबिटर आहे ते. हे ग्रोथ इनहिबिटर आहे. याची डिस्कव्हरी कशी केली? यामध्ये हेनबर्ग नावाच्या सायंटिस्टनं डॉर्मंट पोटॅटो ट्यूबर एक्स्ट्रॅक्ट आयसोलेट केला आणि त्याचा इफेक्ट स्टडी केला. तर याच्यामुळं ॲव्हेना कोलिओप्टाइल ची ग्रोथ इनहिबिट केली गेली. सो some chemical substance present in dormant potato tuber which is responsible for inhibition of growth of Avena coleoptile. हे पहिलं कन्क्लूजन. त्यानंतर ॲडिकोट यांनी यंग कॉटन बॉल्स यांच्यामधून एक सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट केला आणि त्या सबस्टन्सला त्यांनी नाव दिलं ॲब्सिशन 1 ॲब्सिशन 2. त्यानंतर वेरिंग या सायंटिस्टने ॲसर बर्ड्स मधून सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट केला की जो ग्रोथ इनहिबिट करणारा सबस्टन्स आहे. या सर्वांनी ग्रोथ इनहिबिट करणारा सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ॲसर सीड मधून त्यांनी ग्रोथ इनहिबिट करणारा सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट केला आणि त्याला नाव दिलं डॉर्मिन. आणि शेवटी मेलबरो या सायंटिस्टने काय केलं की इथं प्रत्येकानं सबस्टन्स एक्स्ट्रॅक्ट केला, ग्रोथ इनिबिट झाली, एक्स्ट्रॅक्ट केला, इनिबिट झाली, एक्स्ट्रॅक्ट केला, इनिबिट झाली, पण हा ॲक्च्युअल सबस्टन्स कोणता आहे तो फाइंड आउट केला आणि त्याला त्यांनी ॲब्सिसिक ॲसिड हे नाव दिलं. अशा प्रकारची डिस्कव्हरी आहे या ॲब्सिसिक ॲसिडची. ही डिस्कव्हरी झाली. त्यानंतर या ॲब्सिसिक ॲसिडचा रोल काय, फंक्शन काय? एक, इट acts as a growth inhibitor. सुरुवातीचे 3 हार्मोन ग्रोथ प्रमोटर होते ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन. इथिलिन ग्रोथ इनहिबिटर आहे, परंतु काही बाबतीत ते ऑक्झिनशी मिळतं, ऑक्झिन बरोबर मदत करते, ऑक्झिनला मदत करणार आहे. म्हणजे विरोधी पक्षात राहून सरकारला पाठिंबा, असं इथिलिनचं नेचर आहे. परंतु 100% विरोध म्हणजे विरोधच, ग्रोथ इनहिबिट करण्याचं काम
हे ॲब्सिसिक ॲसिड करतं. इट्स रोल इज अँटी जिब्रेलिक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अँटीगोनॅस्टिक टू जिब्रेलिक ॲसिड असा जर क्वेश्चन विचारला तर जिब्रेलिक ॲसिडच्या अगेन्स्ट बरोबर काम करणारं हॉर्मोन आहे ॲब्सिसिक ॲसिड. त्याचबरोबर बर्ड डॉर्मन्सी स्टिम्युलेट करतं. हे बर्ड डॉर्मन्सी स्टिम्युलेट करतं. त्याचबरोबर सीड डॉर्मन्सी सुद्धा स्टिम्युलेट करतं. सीड मीन्स डॉर्मंट. सीड डॉर्मंट राहावेत यासाठी हे हॉर्मोन मदत करतं. म्हणजे ज्या सीडमध्ये ॲब्सिसिक ॲसिडची लेवल जास्त असेल ते सीड जास्त काळ डॉर्मंट राहणार. इट प्रिव्हेंट द सीड जर्मिनेशन. सीड जर्मिनेशन प्रिव्हेंट करतं. कारण जे एन्झाईम लागतात जर्मिनेशनच्या प्रोसेससाठी, सीड जर्मिनेशनच्या प्रोसेससाठी जे एन्झाईम लागतात त्याचं प्रोडक्शन होत नाही. मग सीड जर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये जे एन्झाईम लागणार आपल्याला माहिती आहे, अमायलेज लागतं किंवा अन्य एन्झाईम्स लागतात, ते एन्झाईमच जर तयार झाले नाहीत तर ते सीड जर्मिनेट होणार नाही. सो इट प्रिव्हेंट दी सीड जर्मिनेशन. त्याचबरोबर इट प्रमोट सेनेसन्स. सेनेसन्स म्हणजे एजिंगची प्रोसेस आहे. आपल्याला माहित आहे आता की एखाद्या प्लांटचं हे लीफ आहे, हे लीफ आहे, ते ओल्ड लीफ आहे, ओल्ड आहे. आता हे ओल्ड लीफ आहे, त्या प्लांटला आता हे पान नको आहे. नको असेल तर प्लांट लगेच पडू द्या गळून, असं होत नाही आहे. त्याच्यातलं काही महत्त्वाचं आहे का ते काढून घ्या, हा प्रयत्न केला जातो. आणि मग त्यासाठी इथं प्रोसेस होते सेनेसन्स. सेनेसन्स मध्ये काय होतं, याच्यातले महत्त्वाचे एलिमेंट जे आहेत ते यंग पार्टकडं ट्रान्सपोर्ट केले जातात. सगळे महत्त्वाचे एलिमेंट जे मोबाईल आहेत ते सगळे एलिमेंट किंवा कंटेंट जे आहेत ते कंटेंट यातले यंग पार्टकडे ट्रान्सपोर्ट केले. आता हे पान काय झालं, पिवळं पडलेलं आहे. दॅट बिकम्स येलो. हे पिवळं पडलंय पान कारण त्याच्यामधले सर्व महत्त्वाचे कंटेंट काढून घेण्यात आलेले आहेत. ते पानं पिवळं पडण्याची प्रोसेस जी आहे त्याला आपण सेनेसन्स म्हणतो. आणि हे सेनेसन्सची प्रोसेस प्रमोट करतं ॲब्सिसिक ॲसिड. त्याचबरोबर आता हे पिवळं पडलेलं पान त्या प्लांटवर राहून तरी काय उपयोग आहे, म्हणून सेनेसन्स बरोबर हे हॉर्मोन काय करतं, ॲब्सिशनची प्रोसेस प्रमोट करतं. म्हणजे या लीफकडं सगळा सप्लाय बंद करायचा आहे. इथं एक ॲब्सिशन झोन तयार होतो आणि ॲब्सिशन झोन तयार झाल्यामुळं इकडून इकडचा सप्लाय बंद केला जातो. कारण ॲब्सिशन झोन मध्ये सुबेरिन सारखं केमिकल आहे. याच्यामध्ये
सुबेरिन सारखं केमिकल आहे आणि ॲब्सिशन झोन तयार झाल्यामुळं इकडचा सप्लाय स्टॉप केला आणि स्टॉप केल्यामुळं हे लीफ शेवटी काय होणार, लीफ बिकम्स ड्राय अँड फॉल डाऊन. ते पान शेवटी ड्राय होणार आणि गळून पडणार. या प्रोसेसला आपण म्हणतो ॲब्सिशन. मग फळ गळून पडणं, पान गळून पडणं, प्लॅन्टचा कोणताही पार्ट असा गळून पडत असेल तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ॲब्सिशन झोन तयार झाल्यामुळे हे घडलेलं आहे. जसं आपण कोकणामधून या न्यूज ऐकतो, मोहोर आला, लवकर गळून पडायला लागला. आंबे आलेले आहेत परंतु छोटे छोटे असतानाच ते गळून पडायला लागलेत. आंब्याचा मोहोर किंवा छोटे आंबे गळून पडण्याची प्रोसेस सुरू झाली म्हणजे ॲब्सिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. मग असं होऊ नये याच्यासाठी आपल्याला ग्रोथ प्रमोटर वापरावे लागतील. शेतकऱ्याला काय सल्ला देणार? गळून पडले आंबे तर काय सल्ला देणार त्यांना? जाऊ द्या, राहू द्या, आपण काय करणार, परमेश्वराच्या हातात आहे, असं काही नाही आहे. तर जे ऑक्सिन म्हणा, सायटोकायनिन असे जे ग्रोथ प्रमोटर आहेत ते प्रमोटर तिथं आपल्याला वापरता येतील आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. तर ॲब्सिशनची प्रोसेस स्टिम्युलेट करतं. त्याचबरोबर फ्रूट रायपनिंग, इट्स प्रमोट दी फ्रूट रायपनिंग, फळ पिकणे या प्रोसेसला हे स्टिम्युलेट करतं. इट स्टिम्युलेट फ्लावरिंग इन शॉर्ट डे प्लांट. शॉर्ट डे प्लांट मध्ये फ्लावरिंग स्टिम्युलेट करतं आणि लॉंग डे प्लांट मध्ये इनहिबिट करतं. ॲब्सिसिक ॲसिड स्टिम्युलेट दी फ्लावरिंग इन शॉर्ट डे प्लांट अँड इनहिबिट दी फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स. त्यानंतर स्टोमाटल क्लोजिंग. स्टोमाटा क्लोज होण्यासाठी ॲब्सिसिक ॲसिड प्रमोट करतं. इट प्रमोट द क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. कारण जर ॲब्सिसिक ॲसिड वाढलं तर K+ ची मोमेंट आत होणार नाही. म्हणजे ज्या गार्ड सेल आहेत, समजा ही गार्ड सेल आहे आणि ही समजा हे स्टोमाटाच्या या तर या गार्ड सेल्स आहेत आणि त्याच्याबरोबर या सबसिडरी सेल आहेत समजा. तर इकडून इकडं जी K+ ची मोमेंट नेहमी होते ती मोमेंट होऊ दिली जात नाही. मोमेंट ऑफ K+ इज इनहिबिटेड आणि मॅलेट आयन्स डिफ्यूज होण्यासाठी परमिशन देत आहे, म्हणजे विरोधात काम करते. आणि त्यामुळं स्टोमाटाचं या गार्ड सेलचं ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे ते लो होतं आणि त्यामुळं स्टोमाटा क्लोज राहतात. सो इट स्टिम्युलेट दी क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. या स्टोमाटाचं क्लोजिंग होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे हॉर्मोन. आणि त्याच्याबरोबर आणखी एक अतिशय महत्त्वाचा रोल आहे स्ट्रेस. स्ट्रेस हॉर्मोन. वॉटर स्ट्रेस ज्यावेळी प्लांटमध्ये असतो, ज्यावेळी प्लांटमध्ये पाण्याची कमतरता आहे, ज्यावेळी पाण्याची कमतरता आहे
त्यावेळी त्या प्लांटला वॉटर अवेलेबल होत नाही. मग जेवढं अवेलेबल असलेलं वॉटर आहे त्याच्यावर भागवावं लागतं. मग अशा वेळी ते प्लांट काय करतं, ॲब्सिसिक ॲसिडची लेवल वाढवतं. म्हणजे काय करणार यावेळी, ज्यावेळी स्ट्रेस कंडिशन असेल त्यावेळी काय करणार, ॲब्सिसिक ॲसिड लेवल वाढणार. ॲब्सिसिक ॲसिड लेवल वाढल्यामुळं काय होतंय, स्टोमाटा क्लोज होणार. आणि स्टोमाटा क्लोज झाल्यामुळं पार्शियल क्लोजिंग असतात अर्थ ते, आणि त्यामुळं ट्रान्सपिरेशनची प्रोसेस रिड्यूस होते आणि त्यामुळं मिनिमाइज वॉटर लॉस, वॉटरचा लॉस मिनिमाइज केला जातो आणि त्यामुळं ट्रान्सपिरेशनची प्रोसेस मिनिमाइज करण्यासाठी वॉटर स्ट्रेस कंडिशनमध्ये हे हार्मोन काम करतं. म्हणून याला आपण स्ट्रेस हार्मोन असंही म्हणतो. स्ट्रेस हार्मोन. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रेस हार्मोन? ॲब्सिसिक ॲसिड. विच ऑफ द फॉलोइंग हार्मोन ॲक्ट्स ॲज अ अँटी जिब्रेलिक इफेक्ट? ॲब्सिसिक ॲसिड. स्टोमाटल क्लोजिंगसाठी कोणतं हार्मोन पाहिजे? ॲब्सिसिक ॲसिड. सीड जर्मिनेशन इनिबिट करणं, डॉर्मन्सी प्रमोट करणारं, ग्रोथ इनहिबिट करणारं कोण आहे? ॲब्सिसिक ॲसिड. अशा प्रकारचे या हार्मोनचे रोल आहेत. थँक यू व्हेरी मच.